टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष सन्माननीय जयंतजी भोसले सर, त्याचबरोबर सनी 11 या संघाचे संस्थापक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा प्लेयर ऑफ द मॅच हा किताब आपण यशकडे देतोय. तर मी अजयकडे नाही परंतु मुकुंदकडे नक्की जाईल. तर मुकुंद, सगळ्यात पहिले तुझं अभिनंदन आहे, चांगला खेळलास आणि स्पेशली अजयने कॅप्टनने ही मॅन ऑफ द मॅच तुला डेडिकेट केली, काय सांगशील? सर्वप्रथम संघ आमचा विजय झालाय, संघाचे आभार. मला चान्स दिला. सुदर्शन चाफे सर असतील, सचिन सर असतील, सुदर्शन केदार सर असतील, आम्ही रोज प्रॅक्टिस एकत्र करायचो. सुदर्शन भाऊंनी गेम पाहिला, चान्स दिला, त्यांचं सर्वप्रथम धन्यवाद. अजय दादाचं पण खूप खूप धन्यवाद. स्पेशली सचिन सरांची स्पर्धा आहे, सचिन सरांच्या संघामध्ये खेळतोय. सचिन सराबद्दल काय सांगशील आणि त्यांचंच आयोजन आहे? सचिन सर खूप मनमिळावू व्यक्तिमत्व आहे. त्यांची माझी ओळख नसतानाही अनोळखी व्यक्तींनाही सुद्धा चांगला सपोर्ट करतात. मला सुद्धा चांगला खेळायला सपोर्ट केला त्यांनी. भारी स्पर्धा पण खूप छान नियोजन करतात ते. भारी. थँक्यू तुमचं देखील मनापासून धन्यवाद. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण गेलेलो आहोत. मॅन ऑफ द मॅचचा रिझल्ट आपल्याला आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. सामना तर मैदानाच्या मध्ये सुरू आहे. एक चित्त थरारक आपण पाहतोय रंगलेला सामना. यापूर्वीचा सामना आपण अनुभवला. सचिन ढवळे प्रहार 11, हडलक्का कसबा 11 टीम. तर चालू सामन्याकडे आपण जाणार आहोत आणि चालू असणारी मॅच इशिका 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं श्रीला 11 लोणावळा. या दोन संघांमध्ये असणारी ही मॅच आहे. एक संघ आहे सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणेचा संघ, मात्र क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दाखल झालाय. तर या दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं कोणता संघ असेल जो मात्र क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आज या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी टेनिस क्रिकेट मधून अनेक खेळाडू तयार केले, लेदर बॉल क्रिकेट मधून देखील अनेक खेळाडूंना मोठी स्वप्न दिली, सनी 11चे संस्थापक आणि पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय जयंत भोसले सरांच्या शुभ हस्ते आदरणीय सचिन ढवळे सरांचा सन्मान इथे संपन्न होतोय. मानाची कॅप आहे ही आणि सचिन ढवळे सरांसाठी खास डिझाईन केलेली ही कॅप जयंत भोसले सरांनी या ठिकाणी सरांना भेट दिलेली आहे. क्रिकेट प्रति मोठं योगदान राहिलेलं आहे जयंत भोसले सरांचं. गेले अनेक वर्ष, जवळपास आम्हाला माहिती आहे की 30 ते 40 वर्ष क्रिकेटला दिलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि सनी स्पोर्ट्स कडून खास सचिन सरांना स्पेशल डिझाईन केलेली ही कॅप या ठिकाणी भेट देण्यात येत आहे. अतिशय सुंदर क्षण आहे. सरांचं क्रिकेट प्रति असलेलं प्रेम, क्रिकेट विषयी असलेलं योगदान, पुणे शहराचं, पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये सरांनी टाकलेलं पाऊल आणि त्यासाठीच सरांचा हा यथोचित सन्मान आहे. सचिन ढवळे सरांचा सन्मान आदरणीय जयंत भोसले सरांकडून या ठिकाणी संपन्न झालेला आहे. थँक्यू सर. आणि नक्कीच आपण पाहतो ना की तुम्ही प्रामाणिकपणे क्रिकेटशी जर राहिलात तर त्याची योग्य ती पोच पावती तुम्हाला नक्कीच मिळते आणि तेच प्रेम आपण पाहतोय जयंत भोसले सरांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. स्पेशल डिझाईन केलेली कॅप नक्की सचिन ढवळे सरांना त्यांनी गिफ्ट केली. तर मॅच कडे जाऊयात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शनी बेणशिरूर बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. 10 धावा स्कोरबोर्ड वरती. कोलबटाप्याचा बॉल फटका फसला, तिथे फिंगर रोल केले, थर्ड मॅन मध्ये आहेत. इथे सूरज गायके, विकेटचं होईल पतन. वासिम शेख बॅक टू द पवेलियन. 0 वरती बाद. 0 वरती विकेट आपण पाहतोय वासिक ची आपल्याला बघायला मिळाली, वसीमची माफ करा. आणि वसीम जर आपण पाहिले गेले तर हा खेळाडू एक विस्फोटक शैलीसाठी ओळखला जातो. सूरज गायकेने टिपलेला तो सुंदर कॅच वसीम मैदानामध्ये बाद झाले.
आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर देखील मैदानामध्ये बघायचे कोण येणार आहे. फलंदाजांना विनंती आपण थोडीशी घाई करत चला. तर ही चर्चा आपण पाहतोय अविनाश रामगुडे, सचिन ढवळे सर, आपण पाहतोय ते सेलिब्रेशन. स्मित हसत्या हसा, इतरांना हसवा आणि स्वतः हसत हसत जगा. सामन्याकडे जायचंय पुढे. आता मॅचकडे आपण जाऊयात. श्रीराम 11 लोणावळा विरुद्ध जर आपण पाहिले गेले तर इशिका 11 या दोन तगड्या संघांमध्ये असणारी मॅच. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. उमाकांत नवीन बॅटर इथे दाखल झालेले आहेत. शनिदेव आल्यानंतर त्याने पहिला चेंडू टाकला. वसीमला पहिल्या चेंडूवरती फिंगर रोल केले. बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू होता. विकेट आली. 10 वरती 1, माफ करा 10 वरती 2 आहे. यावेळेस समोर दिलाय स्ट्रेट हिट, बॉलर ऑफ दी हेड. चेंडूला सरळ पाठवलंय साइड स्क्रीन वरती. षटकार 6 धावेंसाठी. कडक प्रहार यावेळेस आपल्याला बघायला मिळाला. खऱ्या अर्थानं जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत, शफल झाले. मॅक्सिमम षटकार आपल्याला बघायला मिळाला. क्षणी पुण्याला तयार. राऊंड विकेट आहे. याही वेळेस फटका फसला. उंच गेलेला चेंडू. मुन्ना यावेळेस फार दूरवरती. सिंगल आली. दुसरा धावेचाही प्रयत्न. 18 वरती धावफलक. 2 विकेट आतापर्यंत आलेले आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना उमाकांतचा पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती फटका फसला होता. पाहिजे तेवढं टायमिंग जुळू शकलेले नाही, परंतु त्यानंतरच आपण पाहिले गेलं तर 2 धावा देखील त्याने पळून पूर्ण केलेल्या आहेत. त्यांना माहिती आहे 4 षटकांची मॅच आहे आणि या मैदानावरती 50+ धावा अगदी सहजरित्या केल्या जातात, होतात. हे तितकंच महत्वाचं आहे. बॉल तयार असेल शनी. यावेळेस क्रॉस बॅट गेले. उडवलाय चेंडूला आणि पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक कडक प्रहार ठोकलाय. अजून एक षटकार. उमाकांतच्या बॅट मधून आपण पाहतोय आक्रमण आपल्याला बघायला मिळतंय. स्कोरबोर्ड मात्र वेगाने फ्लाय होईल. धावफलकावरती 24 वरती धावफलक. इशिका 11 वर्सेस आपण पाहतोय श्रीराम 11 लोणावळा. 2 तगडे संघ समोरासमोर आहेत. श्रीराम लोणावळा संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि क्रॉस बॅट आपण पाहतोय खेचून मारलेला चेंडू होता. याही वेळेस आपण पाहतोय जबरदस्त मैदानामध्ये प्रहार पाहायला मिळाला. दत्ता पवारचे एफर्ट्स. वा, आता तो त्याला माहिती आहे क्रिकेट सोबत फुटबॉल का खेळलं जातं, तर त्याला कारण देखील तसंच आहे की ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तुमचा फिल्डिंग मधली चतुराई. असं म्हटलं तुम्ही स्वतःला पॉलिश केलं ना तर मात्र तुमची चकाकी बघायला मिळते आणि तेच दत्ता पवारकडून पाहायला मिळालं. पायाच्या साईडने त्याने चेंडूला तिथे थांबवलंच नाही तर संघासाठी चौकार वाचवलं त्याने. 26 वरती धावफलक आहे. बोलतो यार उमाकांत राऊंड द विकेट. कोलवा टप्प्याचा बॉल होता. याही वेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये दत्ता पवारचं शेड्यूल आज मात्र फार बिझी. पुन्हा एकदा तो प्रयत्न केला आणि आता चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 धावेसाठी चौकार आलाय. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो लोअर फुल टॉस होता. यावेळेस मात्र दत्ता पवार फार दूरवरती राहिले. प्रयत्न तोच होता परंतु तिथे मैदानामध्ये त्या प्रयत्नामध्ये अपयश आलं दत्ता पवारच्या. बॅट मध्ये आपण पाहतोय बॅट थोडीशी हातामध्ये रोल होताना आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या आपण बघणार आहोत. वेगाने आता मात्र पुढे सरकतय. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने 30 वरती धावफलक आहे. उमाकांत, सैफ खान आपण पाहतो मात्र स्ट्राईक तयार असतील. 2 चेंडूमध्ये 4 धावा त्याने मिळवल्यात. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतो 60 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहे ज्या प्रकारे धावफलक सुरू आहे. संतोष सातकर बॉलिंग ट्रॅक वरती. खोलवर टप्प्याचा बॉल. याही वेळेस फटका फसलाय. खेळाडू मात्र चेंडू पर्यंत आपण बघतोय. ओ मात्र ऋषिकेश फार दूरवरती राहिला. चेंडू पर्यंत तो पोहोचू शकला नाहीये. एक धाव इथे मैदानामध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने 2 घेतल्या, माफ करा 2 धावा आल्यात. 32 वरती धावफलक आहे. सैफ खान पुढे स्ट्राईक तयार असेल. बॉलिंग ट्रॅक वरती संतोष. हा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू होता. बॅट आणि बॉल मधले तेवढं टायमिंग. तिसऱ्या वंचाकडे आपण पाहतोय पाठवला जातोय निर्णय.
की इथे वाईड आहे की नाही, त्यासाठी मात्र ही चर्चा आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसर्चिंग अकॅडमीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र मी म्हणेल एक हक्काचा आणि महत्वाचं व्यासपीठ म्हणून मात्र सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसर्चिंग अकॅडमीकडे पाहिले जातं. अनेक स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी अधिकारी सचिन ढवळे सरांच्या नेतृत्वामध्ये घडलेत आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आपण पाहतोय सध्या प्रहार प्रीमियर लीगचं हे 13वं पर्व, यशस्वी पर्व म्हणून मात्र या पर्वाकडे बघितलं जातं. आज प्रामुख्याने आपण पाहिले गेले तर स्वर्गीय शेखर शेळके असतील, स्वर्गीय विशालदादा कांबळे असतील, स्वर्गीय जयेश खरत, हे 3 जे खेळाडू आहेत ज्यांनी आपलं आयुष्य टेनिस क्रिकेटसाठी वेचलं. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा बघूयात आपण इथे तिसऱ्या पंचाकडून निर्णय काय येणार ही तिथे आपण मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी. संतोष सातकर पुण्याला तयार. तर या मैदानावरती प्रत्येक चौकाराला 50 रुपये, प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि जो काही निधी गोळा होणार आहे तो निधी या तीनही कुटुंबांना मात्र विभागून दिला जाईल. यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने निलेश हेगे आहे समोर, टिपला जाईल झेल, विकेटचं होईल इथे पतन, फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता बाद होताना पाहायला मिळत आहे. षटकार चौकार तर येत आहेत परंतु विकेट देखील येत आहेत. ॲक्शन रिप्ले मधला पुढे एकदा आपल्याला पाहायला गेलं तर सामन्याकडे जाऊयात. पुन्हा ऑन साइडला यावेळेस खेळायचा प्रयत्न होता. निलेश ढगे चेंडूच्या समोर उभा राहताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रत्येक माणसाची सुरुवात ही मात्र नेहमी शून्यातून होत असते, संघर्षातून होत असते. आज सचिन ढवळे सरांच्या बाबतीत देखील आपण तेच अनुभवलेलं आहे. सचिन ढवळे सर देखील अनेक संकटांना समोर गेलेत परंतु संपूर्ण महाराष्ट्रभर एक आदर्श निर्माण करणारं व्यक्तिमत्व ते म्हणजे सचिन ढवळे सर आहेत. नवीन बॅटर दाखल इथे मैदानामध्ये होतील आता. समी खान स्ट्राईक ऑन. याही वेळेस ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू इथे मात्र ठेवलाय क्षेत्ररक्षक. इथे थोडासा आपण पाहतोय गोलंदाज सावधरित्या चेंडू ते हाताळण्याचा प्रयत्न काय ईशाच्या मागे पराग औरंगे खेळाडूंना मात्र खऱ्या अर्थाने या पराग औरंगे या व्यक्तीने मात्र या संघाची बांधणी केली आहे. हे नवीन टॅलेंटेड खेळाडू मात्र पुढे आणलेत. हेच असताना एखादा नेतृत्व करणार तुमच्याकडे कुशल संघटक असावा लागतो. हो इथे मात्र बॅट आपण पाहतोय हातातून निसटली नाही. तर बॅट आपण पाहतोय अक्षरशः तिथे हँडल क्रॅक झालाय आणि ते इमोशन आपण पाहतोय समी खानचं, कारण त्याला माहिती आहे की बॅट नाही, ज्या बॅटने मला नाव दिलं, ज्या बॅटने मला ओळख दिली, ज्या बॅटमुळे आज माझं अस्तित्व निर्माण झालं, ती बॅट आता मला सोडून जणू काय आपण पाहतोय निघली. रिपेअर होऊ शकते परंतु ते हृदयामध्ये आपण पाहायला गेलं तर ते दुःख होणार, ते वेदना त्या नक्कीच समी खानला माहिती आहे चांगल्या प्रकारे. पुढे त्या ॲक्शन रिप्ले मध्ये बॅट आपण पाहतोय अक्षरशः इथे वेग प्रचंड होता. आणि चेहऱ्यावरचं दाबून पाहतो इमोशन, चेहऱ्यावरचं ते दुःख समी खानचं. तर पुढे आता बघायचं मैदानामध्ये आता बॅट बदलली जाणार आहे. उमाकांत आता स्ट्राईक तयार असणार आहे. या खेळाडूकडून आपण पाहतोय मोठे फटके आले आतापर्यंत. यावेळेस बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये, एशाच्या मागे पराग औरंगेने मात्र चेंडूला फक्त हवा दिली. थर्डमॅन मध्ये चतुर पाहायला मिळाली पंकजची आणि तिथे विकेट. उमाकांत देखील होईल बाद. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर धावफलकावरती 34 वरती धावफलक आहे. 4 विकेट आतापर्यंत आलेले आहेत. 2.5 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला बॅट्समनना विनंती पुन्हा थोडंसं स्पीडअप करा. खूप वाईड लाईन वरती जाऊन क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न यावेळेस केला उमाकांतने आणि संतोष सातकरने आपण पाहिलं तर फलंदाजाला फॉलो करत हा चेंडू हाताळला आणि त्याच्यापासूनही चेंडू दूरवरती हाताळला आणि तेच बघायला मिळालं. उमाकांत सांगत असेल की नाही, माझी चतुराईपेक्षा गोलंदाजाची चतुराई माझ्यावरती भारी पडली, माझा डाव माझ्यावरती उलटला, असं उमाकांतच्या मनामध्ये मात्र अनेक प्रश्न घेरे घालत असेल. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल ते होतील. सोहेल
सोहेल पटेल आपण पाहतोय आता स्लॉगरच्या. चला स्पीडअप करायचा टीम. बॉलिंग ट्रॅक वरती संतोष. मोठा स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय. लॉफ्टेड ऑन साइडला खेळलाय चेंडूला आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर मिड विकेट मध्ये. एक कडक प्रहार. अजून एक षटकार. 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे आला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाईल. ओव्हर पिचचा चेंडू होता. फलंदाज सांगत असेल सीधी बात, नो बकवास. आणि तेच केलं इथे उमाकांत सोहेलने, माफ करा. आणि सोहेलच्या बॅट मधून आलेला षटकार जो आपल्याला बघायला मिळाला. षटकाराच्या मदतीने देखील धफलक आता पुढे जाईल. षटक क्रमांक संपला जात आहे. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा 40 वरती धावफलक आहे. 4 फलंदाज देखील आतापर्यंत मैदानामध्ये बाद झाले. समी खान आणि दुसऱ्या बाजूला सोहेल पटेल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता असताना सूरज धोंडगे येतात बॉलिंग ट्रॅक वरती. कोलबा टप्प्याचा बॉल होता. खांडून काढण्याचा प्रयत्न इथे राहिला, परंतु मैदानामध्ये आपण बघितले गेले तर ते प्रॉपर टायमिंग नव्हतं. इथे बॅट आणि पॅड मधलं अंतर पाहायला मिळालं. समी खान तेच विचार करतोय स्वतःसोबत. कधी कधी आयुष्यामध्ये माणसाने नेहमी स्वतःच्या चुका शोधल्या पाहिजे आणि तेच करताना बघायला मिळाला समी खान. यावेळेस उडवल्या बॉलला पुन्हा एकदा फटका फसला. शनी बेरी शिरूर आले दूरवरून चेंडूच्या खाली. लॉंग ऑफ मधून मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तो धावत गेला आणि तिथे एक सोपा कॅच पकडताना पाहायला मिळाला. समी खान देखील इथे होतील बाद. विकेट मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. प्रहार प्रीमियर लीगचा प्रचंड मोठा प्रभाव सध्या या पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट पटलावरती आपण पाहतोय. क्रिकेटच्या या रंगभरीव दुनियेमध्ये खऱ्या अर्थानं पाहिले गेलं तर असं म्हणतात ना की आई वडील हे फक्त तुम्हाला नाव देतात, परंतु त्या नावाला ब्रँड बनवायचा असतं आपल्या कर्तृत्वाने, आणि तेच सचिन ढवळे सरांनी ते केलं. लोअर फुल टॉस होता. ओहो, इथे मात्र चेंडू एस्टॅनवरती जाऊन आदळला. 1 धाव इथे आली. टाइम संपलेला आहे. जो निर्धारित वेळ आहे तो संपलाय, त्यामुळे एक खेळाडू आता तुम्हाला घेऊन 38 सर्कलमध्ये घेऊन गोलंदाजी करणं गरजेचं असेल. 41 वरती धावफलक. 3.3 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही 3 चेंडू इथे शिल्लक असतील. सूरज धोंडगे. निर्धारित वेळेच्या मर्यादा आपण पाहतोय. स्टॉप क्लॉकचा वापर इथे निश्चितप्रमाणे केला जाईल. फॉलो तयार. पुढे सूरज दूरवरून चेंडू इथे खेळायचा प्रयत्न राहिला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला इथे अडवलं जात आहे. धावफलक यावेळेस आपण बघतोय स्थिर आहे. स्कोरबोर्ड वरती 41. सोहेल पटेल स्ट्राईक होता यार. 1 षटकार खेळल्यानंतर त्यांची बॅटचा स्विंग, त्यांची मनगटी पॉवर यापूर्वी देखील त्याने दाखवली आणि स्लॉगरचे चेंडू आहेत त्यामुळे ते आक्रमण असणं गरजेचं आहे. हा चेंडू सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या परासा बाहेर टाकलेला चेंडू. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव यावेळेस आली. अतिरिक्त धाव्याने स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 42 वरती धावफलक जे आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सूरज धोंडगे. याही वेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. एष्ट्याच्या मागे पराग औरंगे आहेत. टिपला जाईल एक झेल आणि फलंदाज सोहेल पटेल देखील होतील बाद. जो स्टार्ट मिळाला होता परंतु तो स्टार्ट पुढे कंटिन्यू करता आलेला नाही आणि तेच ऍक्शन रिप्ले मध्ये पुण्यात आपण पाहायला मिळाले. फिंगर रोल करताना बघायला मिळतोय सूरज धोंडगे. सांगितलं ना की कमी उंचीचा खेळाडू आहे, वय छोटा आहे, परंतु स्वप्न तितकीच मोठी आहे सूरजची. आणि आज आपण पाहतोय पुणे जिल्हा नियामक मंडळामधून तो संघ त्याचा पुढे आलाय आणि त्याला संधी मिळाली आहे. आणि एका मोठ्या व्यासपीठावरती एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय. तुम्ही जर इथे स्वतःला सिद्ध केलं तर मात्र तुमच्या नावाची चर्चा ही निश्चितप्रमाणे वर्षभर होईल. 42 वरती 6 नवीन बॅटर एजाज शेख. एजाज शफल झाले. क्रीजचा वापर इथे होता. धावबाची संधी इथे असेल आणि चतुराई दाखवली, परंतु इथे मैदानामध्ये काय पंचाने कळवलं इट्स अ विकेट. एजाज 0 वरती बाद. सूरज धोंडगेने या षटकामध्ये त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत.
फक्त 2 धावा खर्च करत 3 विकेट त्याने मिळवलेले आहेत. जबरदस्त स्लॉगोरचा स्पेल त्याने हाताळला. पहिला डाव संपलाय. 42 वरती धावफलक. 43 धावांचं आव्हान असेल श्रीराम 11 लोणावळा संघासमोर. पहिला डाव संपलाय. कॉट बिहाइंड शेवटच्या बॉलवरती आपण मैदानामध्ये पाहिला. पहिला डाव तिथे संपलेला. 42 झालेले आहेत. 43 बनवायचे आहेत. आपण पाहतो प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलरी आहेत. त्याचबरोबर पाहिले गेले तर मान्यवरांसाठी दर्जर व्यासपीठ. प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच. त्याच बरोबरीने हा ज्या प्रकारचा आपण पाहतोय चर्चा आहे, चर्चा एकच आहे की आपण या स्पर्धेमध्ये अजून काय करू शकतो किंवा सर्वसामान्य आपण कोविडच्या काळामध्ये देखील सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून फार मोठं उपक्रम त्यांनी घेतले. फार मोठे खऱ्या अर्थानं लोकांची गैरसोय होत होती. काही लोक अन्नांसाळ वाचून मात्र तिथे तडफडत होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना अन्न पुरवण्याचं काम देखील सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून केलं गेलं. म्हणजे एक सामाजिक उपक्रमामध्ये अग्रगण्य असणारं नाव ते म्हणजेच सचिन ढवळे फाउंडेशन. तर पहिल्या डाव इथे संपलेल्या बॅटिंग टीमकडे आपण स्कोर कार्ड आपण पाहतोय. समेरी पाहूयात. 4 चेंडूमध्ये 6 बनवल्या आकाशने. 0 वरती बाद झाले वसीम. 5 चेंडूमध्ये 6 बनवल्या सैफ खानने. उमाकांत 6 चेंडूमध्ये 20 बनवल्या. गोलंदाजीमध्ये प्रभाव टाकला निलेश ढगेने. पहिले षटक टाकलं 10 धाब्यांचं 1 विकेट त्याने मिळवली. शनी देऊन 1 षटक टाकलं 20 धावा खर्च केले त्यांनी 1 विकेट मिळवली. संतोष सातकरने 10 धाब्यांचं षटक टाकलं 2 विकेट त्याने मिळवले. आणि शेवटचं षटक टाकलं सूरजने 3 विकेट घेत फक्त 2 धावा खर्च केल्या. 5 चेंडू त्याने डॉट टाकले. महत्वाची भूमिका सूरज धोंडकीची राहिली. तर एक्स्ट्रा रन्स 2 वाईड आहेत. 6 वरती पहिली विकेट, 10 वरती दुसरी विकेट, 32 वरती तिसरी विकेट, 4थी विकेट 34 वरती, 5वी विकेट 40 वरती आणि 6वी विकेट 42, 7वी विकेट 42 वरती. 42 झाल्यात. 43 बनवायचे आहेत. पहिला डाव इथे संपलाय आणि जशी मॅच सुरू होईल, दुसऱ्या डावाला जसा सुरुवात होईल, पुन्हा एकदा आपण समालोचक कक्षामध्ये थोडासा बदलाव करूयात. यानंतर ऐकूयात आपल्यासोबत कमेंटरी बॉक्समध्ये जॉईन होतील पुन्हा एकदा हिंदी आणि मराठीचा एक सुमेध असा ताळमेळ साधणार आहे. ऐकूया त्यानंतर प्रशांत आदवडी सरांना. ठीक ठीक. चला क्षेत्रक्षण सजून घ्यायचं. बॅट्समन मैदानावरती दाखल झालेले आहेत. दोन वाजून 24 मिनिटं झालेत. सामन्याला लगेच सुरुवात करा. खुल्या गटातील जे संघ आहेत त्यांनी रिपोर्टिंग करायचं आहे. अमर भाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन, त्याचबरोबर यशवंत भाऊ पाचांगे, समर नोमान 11 एरवडा, सर्व संघांना विनंती आहे. शिवांश 11 संघ आपण लगेच रिपोर्टिंग करा. शिवांश आणि अमर भाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. प्रहार प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, मधोमधचा डबल बार. पहिला चेंडू हुक करायचं होतं. चांगला बाउन्सर आहे. सुरेख या ठिकाणी पहिला चेंडू आहे. कुठल्या स्पॉटवरती गोलंदाजी करायची की चॅलेंज केले गेलेलं आहे आणि त्यामुळे टीव्ही अंपायर
दत्ता पवार आणि पंकज देशमुख मैदानावरती आहेत. विनायकचं हे अतिशय महत्त्वाचे षटक आहे. पहिला चेंडू आपटबार होता. ज्येष्ठ समालोचक व्ही करबरकर या चेंडूला सातत्याने आपटबार असं म्हणायचं आणि तो चांगला फुटला पाहिजे. आता इथे टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेग तर आहेत. तो दुसऱ्या बाजूला चेंडू डोक्यावरून गेलाय का, त्याची उंची किती होती ती देखील या ठिकाणी पाहिली जाईल. आणि त्यासाठी टी व्ही अंपायर तिसरे पंच जे आहेत ते काय निर्णय देतात याची प्रतीक्षा सर्वांना लागलेली आहे. श्रीराम लोणावळा 24 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. प्रहार प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश हरेश्वर घरत, स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे या सर्वांसाठी, त्यांच्या परिवारासाठी, परिवार अर्थात प्रहारचा जो परिवार आहे त्यांच्याकडून एक निश्चितच पाठबळ दिलं जाईल, त्यांना आधार दिला जाईल. चौकार आणि षटकार जे तडकावले जात आहेत त्यातून 50 आणि 100 रुपयाची रक्कम आहे. ती एकूण जमा होणारी रक्कम या ठिकाणी शेळके परिवाराला, घरात त्याचबरोबर कांबळे परिवाराकडे सुपूर्द केली जाईल. सचिन ढवळे सरांचा हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि पहिला चेंडू भन्नाट वेगाचा होता, बाउन्सर टाकला. 1 फॉर ओव्हर. गोलंदाजी मार्कवरती विनायक पुन्हा एकदा सज्ज असेल. सिंहगडचं अत्यंत सुंदर असं मैदान. क्षेत्ररक्षणाची विभरचना, फ्लाइंग स्लीप पॉइंट, कबर, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता इस्टा कबरला. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफमध्ये. विनायक गोलंदाजी मार्कवरती सज्ज. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. पुन्हा एकदा खांद्यांचा वापर. नो बॉलचा इशारा पंचांकडून. फिल्डिंग टीमने या ठिकाणी आता रिव्ह्यू घेतलाय. चॅलेंज केलंय. ऑनफिल्ड अंपायरनी नो बॉलचा इशारा केला होता. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं रिव्ह्यू घेतला गेलेला DRSचा वापर. वेळ देखील अतिशय महत्वाची आहे. विनायक महत्वाचे षटक. विनायक गव्हाणे या स्पर्धेचे व उद्घाते, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय सचिनजी ढवळे साहेब. एका बाजूला शैक्षणिकदृष्ट्या आपण सक्षम व्हावं याचा प्रयत्न केला जातो, दुसऱ्या बाजूला क्रीडा क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग भरारी घ्यावी याचाही प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आज स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी इथे प्लॅटफॉर्म आहे. पुण्यनगरीमधील जे गुणवंत खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे. त्याचबरोबर व्यावसायिक खेळाडूंना देखील स्वतःला सिद्ध करण्याची संधी. आणि त्या पलीकडे आउट ऑफ बॉक्स जाऊन सचिन ढवळे सरांनी एक विचार केला आहे, तो म्हणजे स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश हरेश्वर घरत आणि स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे यांना आधार देण्याचा, त्यांच्या परिवाराला आधार देण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जाईल. हे षटक अतिशय महत्त्वाचे. द्रोड व्ह्यू आपल्या बास्किनवरती. सिंहगडचे अत्यंत सुंदर मैदान. प्रथम स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील अत्यंत दर्जेदार आहे. दत्ता पवार आणि पंकज मैदानावरती. पहिले 2 चेंडू आपण बार टाकलेत. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती येईल. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मग या पंचांचा इशारा काय येतोय. सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे आहे. आणि आता टीव्ही अंपायर काय डिसिजन. नो बॉल. इट्स अ नो बॉल. ऑनफिल्ड अंपायरने देखील नो बॉलचा इशारा केला होता. तर फिल्डिंग करणाऱ्या टीमने जो रिव्ह्यू घेतला होता तो अनसक्सेसफुल झालेला आहे. तुमच्यासाठी 2 रिव्ह्यू दिले, त्यापैकी 1 तुम्ही लॉस केलाय. विनायक गोलंदाजी मार्कवरती. त्यानंतर दत्ताचा वार. मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. चौकार की षटकार. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार. षटकार. दत्ता पवारचा षटकार. शानदार. षटकारानं त्यानं आपलं खातं खोललंय, इरादा स्पष्ट केलाय. अखूट टप्प्यातला चेंडू ऑफटाईमच्या थोडा बाहेरून आतमध्ये आला. ऑन साईडला पूलचा फटका. आणि दत्ता पवारकडे क्षमता प्रचंड आहे. सुपर बोल ट्रॉफीमध्ये खेळलेली इनिंग मला आठवते आणि त्यानंतर झालेला जल्लोष. सध्या डगआउट खुश आहे. दत्ता पवारची बॅटिंग आणि सगळ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. हां, थम्सअप करतायत, टाळ्यांचा गजर करतात, हे चांगलं आहे. दत्तासाठी टाळ्यांचा गजर. इथे प्रेक्षक आहेत हजारोच्या संख्येने. हजर डगआउटमधनं टाळ्यांचा गजर झालेला आहे. धावसंख्या 7. दत्ता पवारचा पहिला पलटवार, पहिला प्रहार.
प्रहार प्रीमियर लीग 2025चा जबरदस्त थरार मनोरंजनचा डबल बार विनायकवरती हल्ला केलाय, त्याला शिकार करायची आहे, बघूया तो शिकार करतो का. पंकज नॉन स्ट्रायकर इनला धावसंख्या 7. फुलटॉस चेंडू, थोडीशी वाट बघितली आणि वाट लावली फुलटॉस वरती. इथे बॅट्समन दत्ता पवार बॉस बनला. आणखी एक प्रहार, चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार. दत्ता पवार पहिल्यांदा षटकार खेळलाय, आकुटाबादा चेंडू, त्यानंतर स्लोवरून टाकायचं होतं. फुलटॉस चेंडू आहे, अत्यंत सुंदर आणि नेतृत्व बॅटिंग मैदानावरती दत्ता पवार कडून. धावसंख्या आता वाढले, ती पोचले दुहेरी अंकामध्ये. 10 धावफलकावरती आहे. एक खणखणीत चौकार आणि एक उत्तुंग षटकार दत्ता पवारच्या बॅटमधनं. धावसंख्या 11 आहेत. अजून एक धावसंख्येमध्ये वाढ होईल, कारण आता मिस्टर एस्ट्रा पण येते. दत्ता पवारच्या 10 धावा आहेत 4 चेंडूमध्ये. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे उद्गाते, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय सचिन ढवळे साहेब. त्यानंतर सिंहगडचं अत्यंत सुंदर मैदान तुम्हाला द्रोणच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. उत्कृष्ट आयोजन. पुढे ससावत खेळ, एक्स्ट्रा कमाना क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून ओव्हर द टॉप खेळलेला फटका आहे. आणि तुम्हाला टॉपवरती जायचं असेल तर नॉनस्टॉप चांगली कामगिरी करायला लागेल. आता मैदानावरती दत्ता पवार नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झाली. महेश नानगुडे अतिशय दर्जेदार कामगिरी केली, त्यानं प्रभावित केले. दत्ता पवार देखील एक हुकमाचा एका आहे, मावळचा खेळाडू. मावळ भूषण, दत्ता पवार. आणि काही इनिंग आहेत, मला शेरू लोहार आणि दत्ता पवारची एकाच सामन्यामध्ये दोघांनी साकारलेली जी इनिंग होती. हो स्लॉट मधला चेंडू आहे, तो प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. दत्ता पवारचा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. दत्ता थांबणार नाहीये आणि त्याला माहिती आहे थांबायचं नाही, गड्या थांबायचं नाही, आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाहीये. स्पर्धेचे उद्गाते, स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सचिनजी ढवळे साहेब आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता. आणि काय बॅटिंग, ऍक्शन रिप्ले या ठिकाणी आता पाहण्यासारखं असेल. यापूर्वी फुलटॉस चेंडूवरती आक्रमण केलं, लेन बॉलवरती देखील आक्रमण झालंय, आकुटापदा चेंडू त्यावरती आक्रमण झालंय. आणि आता ओव्हर पिच चेंडू तुम्ही टाकला, ओव्हर पिच चेंडू आणि फुलटॉस चेंडू. बाबा कोण सोडणार आहे, पहा काय या ठिकाणी ताकद आहे. या ठिकाणी हा चेंडू खेळत असताना निश्चितच बॅट्समॅन खूप चांगला होता, ते घुमाके चेंडू खेळून काढलाय. अत्यंत दर्जेदार दमदार फटका. प्रथम स्पोर्टवरती लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. नीट अँड क्लीन 12 कॅमेऱ्यांचा वापर देखील केला जातोय. आणि प्रहार प्रीमियर लीग ही मानाची स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा, 3 वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. आणि आता मैदानावरती दत्ता पवार नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झालेली आहे. बॉलची आवश्यकता मैदानावरती, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी आपण पाहतोय. अत्यंत महत्त्वाचा सामना, काही काळासाठी खेळ थांबलाय. बॉलची आवश्यकता मैदानावरती आहे. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दात समालोचन, दर्जेदार आयोजन. प्रहार प्रीमियर लीग 2025चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. मैदानावरती जबरदस्त आक्रमण, जबरदस्त प्रहार करत असताना दत्ता पवार शानदार बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम तो मैदानावरती करतोय. आणि आता या मॅच मध्ये तो खेळतोय 20 वरती. ड्रोन व्ह्यू सध्या आपल्या स्क्रीनवरती. स्ट्राईक रेंजला या ठिकाणी बॅट्समनने रन पूर्ण केलाय की नाही ते पाहायला जाईल. टीव्ही अंपायर पुन्हा एकदा बिझी होते. धावसंख्या 22. दत्ता पवार महत्वाची इनिंग साकारत असताना रोहन सरांचं देखील आगमन झालेलं आहे. जिथे प्रत्येक चेंडू प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. खेळाचा महासंग्राम आणि महाराष्ट्राचा दमदार प्रहार. प्रहार प्रीमियर लीग 2025 संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सध्या प्रहार प्रीमियर लीगची चर्चा सुरू आहे. सचिन ढवळे सरांचं दर्जेदार आयोजन, अत्यंत सुंदर असा खेळ मैदानावरती. प्रेरणा आणि जिद्द, शौर्याची गाथा, विजयाची दिशा. प्रहार प्रीमियर लीग, खेळा लढा जिंका. प्रहार, अंतिम प्रहार. मैदानावरती आता दत्ता पवार जबरदस्त प्रहार करत असताना दत्ता पवार 20 वरती 7 चेंडूंचा त्यानं आतापर्यंत सामना केलाय. विनायकचं षटक अतिशय मागणं, 22 धावा कुठल्या गेल्या.
ऑफ तुमच्या खूपच बाहेर चेंडू आहे. पंच आमच्या बाजूला बळत आहेत आणि हात करतायत समांतर, धाबा येतात अमांतर. मिस्टर एस्टरने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती आता 23 वरती. शुभम घाडे अनुभवी पंच आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन त्यांनी इंडिया कप सारखी स्पर्धा कव्हर केली होती. संजय भालेराव, अक्षय निर्मल. ओहो, बॅट चिकट लागली. यष्टीरक्षक आहे, मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव, या साऱ्यांना चकवशील तर तुला मिळेल धाव. वसीम यष्टीच्या मागे टपला, त्याने झेल पण टिपला आणि फलंदाज पंकज देशमुख बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का इथे आता बसतोय श्रीराम सीसी लोणावळा संघाला. पहा काय झालं होतं मैदानावरती. ऑफ्टमच्या भारतीय चेंडू ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न झाला, बॅट चिकट लागली. यष्टीरक्षक सावध, अत्यंत सुंदर झेप टिपला वसीमनं. अनुभव खेळाडू, लेजंड खेळाडू टेनिस क्रिकेटचा. क्रिकेटची परिभाषा त्याला देखील माहिती आहे. हा फटका चुकीचा होता. ऑफ्टमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न, हा अट्टाच होता बॅट्समनचा आणि त्यामुळे देशमुख बाद झालेत. पहिल्या गडी पहिला मोहरा या ठिकाणी टिपण्यामध्ये यश गोलंदाजाला मिळाले आणि त्याची आवश्यकता देखील आहे. शौर्याची गाथा, विजयाची दिशा, प्रहार प्रीमियर लीग 2025 आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सैफ खान. सैफनं पहिले यश मिळवलंय, पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला दिलाय. निलेश ढगे मैदानावरती, दुसऱ्या बाजूला दत्ता पवार. ही जोडी आक्रमक आहे. नॅचरली आपण बघितलं तर त्यांचा खेळ आक्रमक असतो आणि स्वाभाविक खेळ खेळण्यामध्ये ते आनंद मानतात. आता मैदानावरती सैफ खानला विकेट मिळाले, तो पण या ठिकाणी कमबॅक करण्याकरता सज्ज असेल. आत्मविश्वास प्रचंड वाढतो जेव्हा विकेट मिळते. फ्लँक टी पॉइंट स्ट्रकबर, लॉंग ऑफ लॉंग ऑन बट विकेट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. ओ सुरेख चेंडू टप्पापर्यंत तोडा खाली राहतो. आउट ऑफ स्तंभ गोलंदाजी केली जाते गुल्डे स्पॉट वरती. ऑन साईडला फटका खेळायचा, बॅट्समन चकला. यष्टीरक्षक खूप चांगलं होते, धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. धावसंख्या 23 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत या षटकात 3 चेंडूचा खेळ झालाय आणि अतिशय सुरेख कामगिरी, दर्जेदार गोलंदाजी केली गोलंदाज सैफ खानने. पहिल्यांदा बॅटिंग सैराट, पण आता इथे गोलंदाजी भन्नाट. आई फटका चांगला आहे, पॉइंटच्या दिशेने खेळ आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव मिळेल, फक्त तिखट माराव करायला लागेल तरच समोरच्या संघाची अवस्था बिकट होईल. नाहीतर हे दोन्ही फलंदाज निलेश ढगे आणि दत्ता पवार हे प्रहार करणारे आहेत, आक्रमक करणारे फलंदाज आहेत आणि एका बाजूला सेट झालाय बॅट्समन दत्ता पवार. 20 वरती खेळतोय, लेदर बॉलचा अनुभव आहे. गोलंदाजी मार्क करते सैफ खान. षटक अतिशय महत्वाचं. तो पडलाय, पण त्याने सांगितलं मी पडतोय आणि घडतोय आणि मैदानात एकटाच नडतोय. दत्ता पवारचा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, धाव मिळते 4. कणकणीत चौकार. जिथे प्रत्येक चेंडू प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. हा क्रिकेटच्या खेळाचा महासंग्राम आहे, हा क्रिकेटचा थरार आहे. महाराष्ट्राचा दमदार प्रहार. इथे पलटवार दत्ता पवारचा. दत्ता पवार मॅग्निफिसंट स्ट्रोक. धावसंख्या 28 वरती पोहोचली, 28 ला 1. तेरा चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. हा खेळ थोडासा सोपा केलाय दत्ता पवारनं. आई फटका पहा, बॅट्समन आलाय रंगात, त्याने चेंडू पाठवलाय ढगात आणि दत्ता बाबा तुझी चर्चा क्रिकेटच्या जगात. षटकार, षटकार दत्ता पवारचा. 34 एका गडाच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. हा फटका पहा, वाह वाह दत्ता, वार वर वार, चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, उत्तुंग षटकार दत्ता पवार. इज ऑन फायर. पुलचा फटका खेळत असताना दत्ता पवार. धावसंख्या झाली एकूण 34. 12 चेंडू शिल्लक, 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. वसीम गोलंदाजी मार्क वरती. ओहो, हाही फटका चांगला, ओव्हर द टॉप, कबरच्या डोक्यावरून खेळलेला फटका. सुरेख बॅटिंग निलेश ढगे आणि दत्ता पवार कडून. पुन्हा एकदा या चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, धावेत 4. कणकणी चौकार. प्रहार म्हणजे काय तर ऊर्जेचा महासंग्राम. मैदानावरती आता दोन्ही बॅट्समॅन प्रचंड ऊर्जा आहे.
स्वाभाविक खेळ करत असताना टप्पा ऑफ टर्मच्या बाहेरचा होता, परंतु अगदीच पहिल्यांदाच ठरवलं होतं निलेश ढगेने कुठेही चेंडू पडला तर तरी ऑनसाईडला खेळायचं, स्टॉक स्वीप करायचं होतं, पण वेगामध्ये बदल केला. खूप चांगला स्लोबर पण गोलंदाज वसीम शेखकडून अनुभवी खेळाडू आहे. अनेक वर्ष व्यावसायिक क्रिकेटसाठी त्याने दिलेत आणि त्याचा अनुभव पडायला लावण्याची वेळ आलेली आहे, कारण चेंडू शिल्लक आहेत 10, 4 धाबांची आवश्यकता. श्रीराम क्रिकेट सीसी अर्थात श्रीराम सीसी लोणावळाचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. इथून तोंडातला घास काढून घेणार का हा बघायचंय. हा प्रयत्न होईल का इथे. वसीम पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हरला खेळला, आणखीन एक दर्जेदार फटका. असे फटके बघितल्यानंतर दत्ता पवार समालोचन कशामध्ये पण आहेत. दत्ता पवार मैदानावरती आहेत. दत्ता आठवण होते त्या मालिकेची, सुख म्हणजे काय असतं, सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती देणारी बॅटिंग दत्ता पवार मैदानावरती करतात. 31 धावांवरती पोहोचले. 40 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये श्रीराम लोणावळा. ऑफटमच्या बाद चेंडू वेगात केलेला बदल इथे क्षेत्ररक्षक आहे आणि ते गाणं वाजतंय. उडी उडी जाय, चेंडू सीमारेषा पार, चौकार मेल, चेंडूवरती वार आणि वार प्रहार करत असताना, पलटवार करत असताना निलेश ढगे आणि दत्ता पवार सामना त्यांनी संपवलेला आहे. श्रीराम लोणावळा हा सामना या ठिकाणी आपल्या खिशात घालतायत. दत्ता पवार या सामन्यामध्ये गोलंदाजवरती अगदी वरचढ करतोय, डॉमिनेट करतोय. निलेश ढगे वाच्या गंगेमध्ये हात धुवून घेतोय. विनिंग स्ट्रोक खेळून हा सामना त्याने संपवलाय. 3 मिनिटं आणि 50 सेकंद या ठिकाणी शिल्लक असताना या ठिकाणी हा सामना समाप्त झालेला आहे. यानंतर पुढचा सामना देखील महत्वाचा आहे. प्रहार 11 संघाचा कॅप्टन सचिन ढवळे, प्रहार 11 संघाचा कॅप्टन, त्याचबरोबर लोणावळा. चला आपण लवकर द्यायचं. श्रीराम सीसी लोणावळा 1/9 विकेट. या मॅचमध्ये उमाकांतच्या 20 धावा, सोहेल पटेलच्या 6, आकाश 6, त्यानंतर उत्तर अगदी सडेतोड दिलं होतं. दत्ता पवारनं 31 धावा कुठल्या, निलेश ढगेच्या 10. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचमध्ये अत्यंत शानदार कामगिरी करणाऱ्या सूरज टोंगडे 1 षटक टाकलं, त्याचबरोबर 2च धावा दिल्या आहेत आणि 3 महत्वाच्या विकेट त्याने घेतल्या. त्यामुळे सूरज टोंगडे आपण लगेच यायचंय आणि आता लगेच टॉस करणार आहोत. सचिन ढवळे प्रहार 11 आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम सीसी लोणावळा कॅप्टन. आणि या मॅच मध्ये सुमित मॅन ऑफ द मॅच डोंगरे ठरलेला आहे.